राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी आजपासून रेशन कार्डवरती 10 आनंदाचे निर्णय लागू झालेले आहेत। सोबतच रेशन धारकांना प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये रेशन कार्डच्या आधारावरती मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये मिळणार आहे। सोबतच 10 आनंदाचे निर्णय तुमच्यासाठी आज राज्य सरकारने घेतलेले आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, अखेर आज महाराष्ट्र राज्यातील भरपूर रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने रेशनधारकांच्या आज 10 मागण्या पूर्ण सुद्धा केलेले आहेत। सोबतच रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजे रेशनधारकांच्या प्रमुख 10 मागण्या होत्या, तर या 10 मागण्यांपैकी 9 मागण्यांना पूर्णता देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजे तुम्हाला 10 लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे आणि प्रत्येक वर्षाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये रेशन कार्डवरती पैसे सुद्धा देण्यात येणार आहे। तर बघा, आज राज्यातील बीजेपी सरकारने आणि केंद्रातील बीजेपी सरकारने रेशनधारकांच्या बाबतीत सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। ज्या रेशनधारकांकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। परंतु या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी आणि या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेण्यासाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेले आहे। जर तुम्ही रेशनधारक असाल आणि तुम्ही या पात्रतेच्या निकषांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक वर्षाला अनुदानाच्या स्वरूपामध्ये 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा, जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल, म्हणजे तुम्ही पिवळे रेशनधारक असाल किंवा केसरी रेशनधारक असाल आणि तुम्ही या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसत असाल तरच तुम्हाला या 10 आनंदी निर्णयांचा लाभ आणि या 10,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे। बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। थेट राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून निर्णय सुद्धा आलेला आहे। म्हणजे तुमच्याकडे फक्त पिवळे किंवा केसरी रेशन कार्डच असायला पाहिजे, पांढऱ्या रेशनधारकांना याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे रेशनधारकांचे उत्पन्न या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा जर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। सोबतच चौथे पात्रता म्हणजे रेशनधारक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावे तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। बघा, जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील, काटेकोर पद्धतीने बसलेले असतील त्याच रेशनधारकांना या 10 आनंदी निर्णयांचा लाभ आणि या 10,000 रुपयांचा लाभ घेता येणार आहे, अन्यथा या 4 पात्रतांपैकी एका जरी पात्रतेमध्ये बसलेला नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। तर बघा, आता आपण रेशनधारकांना 10,000 रुपये कधी मिळणार आहे, सोबतच या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घेता येणार आहे आणि 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, रेशनधारकांनो, तुम्हाला प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तशा प्रकारे GR सुद्धा
आलेला आहे। सोबतच रेशन धारकांच्या 10 मागण्या आज पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत। रेशन धारकांच्या या 10 मागण्या कोणकोणत्या होत्या ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। तर बघा, या 10 आनंदी निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी तुम्हाला अर्ज करणं गरजेचं आहे। हा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या ऑफिशियल वेबसाईटवरून करायचा आहे। त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा सुद्धा केले जाणार आहे। सोबतच रेशन धारकांची जी दुसरी मागणी होती ते मागणी सुद्धा सांगणार आहे। बघा, दुसऱ्या मागणीमध्ये रेशन धारकांनी अर्ज केलेले होते की आम्हाला पिठाची गिरणी पाहिजे आहे। त्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने रेशन धारकांची दुसरी मागणी सुद्धा पूर्ण केलेली आहे। म्हणजेच रेशन धारकांना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। जर तुम्ही पिवळे रेशन धारक असाल किंवा केसरी रेशन धारक असाल तर तुम्हाला सुद्धा या पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। सोबतच रेशन धारकांसाठी जो तिसरा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे रेशन कार्डवरती किराणा सुद्धा मिळणार आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्हाला याच्या अगोदर फक्त गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती मिळत होते, परंतु आतापासून किराणा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर याच्यामध्ये बघू शकता, गहू मिळणार आहे, साखर मिळणार आहे, मसाले मिळणार आहे, डाळ मिळणार आहे, मीठ, मैदा, सोयाबीन, साखर, विविध प्रकारचे मसाले असतील, विविध प्रकारच्या डाळी असतील, मोहरीचे तेल असेल, हरभरा असेल, यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करून रेशन कार्डवरती किराणा सुद्धा देण्यात येणार आहे। एकंदरीत रेशन धारकांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून हे आनंदाचे निर्णय घेण्यात सुद्धा आलेले आहेत। सोबतच रेशन धारकांसाठी जो पाचवा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत डंका मशीन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। बघा, रेशन धारकांना राज्य सरकारने सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे की राज्यामधील सरसकट सर्व रेशन धारकांना 52,000 रुपये रक्कम डंका मशीन खरेदी करण्यासाठी देण्यात सुद्धा येणार आहे। जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही या मोफत डंका मशीन योजनेचा लाभ प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच रेशन धारकांसाठी जो 6वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत शेळीपालन योजना या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे, परंतु यासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 85,000 रुपये रक्कम शेळीपालन खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे। म्हणजेच याच्यामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा पद्धतीने या योजनेचा लाभ सर्व रेशन धारकांना देण्यात येणार आहे। जर तुम्ही शेतकरी वर्गामधून येत असाल तर तुम्ही शेळीपालन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे, अर्ज सुद्धा करायचा आहे। सोबतच रेशन धारकांसाठी जो 7वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे रेशन धारकांना रेशन कार्डच्या आधारावरती मोफत सौर चूल योजना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला सुद्धा सौर चूल माहिती आहे, म्हणजेच सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल, म्हणजेच तुम्हाला आतापासून जास्त गॅस वापरायची गरज भासणार नाही। तुम्हाला फ्री मध्ये चूल सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजे सूर्यप्रकाशावरती चालणारी चूल तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। यासाठी मोफत सौर चूल योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे। त्यानंतर सौर चूल खरेदी करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहे। जर तुम्ही रेशन धारक असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। सोबतच रेशन धारकांसाठी जो 8वा आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे रेशन धारकांच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। परंतु यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज करणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर नागरिकांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे। अशा नागरिकांना मोफत दवाखाना असेल, मोफत बस प्रवास असेल, यांसारख्या विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तुमच्या घरामधील एखादा ज्येष्ठ नागरिक असेल, एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेअंतर्गत
अर्ज करणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे। अन्यथा तुमचं वय 60 वर्षांच्या पुढे नसेल, तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही। जे रेशनधारक पात्रतेच्या निकषांमध्ये बसत आहेत त्यांच्यासाठी या योजना सुद्धा आलेले आहेत, म्हणजे ज्या मागण्या राज्यामधील सर्व रेशनधारकांनी मागच्या वर्षी केलेल्या होत्या त्या मागण्या आज खऱ्या अर्थाने पूर्ण सुद्धा झालेल्या आहेत। या संबंधित GR सुद्धा आलेला आहे। तुम्ही जर रेशनधारक असाल तर तुम्हाला सुद्धा याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो नववा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे रेशनधारकांच्या घरामधील विधवा महिलांना, अपंग महिलांना, अनाथ महिलांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमच्या घरामधील एखादी महिला विधवा असेल, सोबतच अपंग असेल, अनाथ असेल, त्या महिलेला या योजनेच्या माध्यमातून 3000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजे विधवा महिलांनी विधवा पेन्शन योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। ज्या महिला जे नागरिक अपंग असतील तर त्यांनी संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे आणि ज्या महिला जे नागरिक अनाथ असतील तर त्यांनी सुद्धा संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना या योजनेच्या अंतर्गत अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला डबल योजनांचा लाभ घेता येणार नाही। फक्त एकाच योजनेचा लाभ तुम्हाला सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही एकतर संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, यापैकी कोणत्या तरी एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता। म्हणजे सर्व योजनांचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही, फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे। या संबंधित GR सुद्धा आलेला आहे। सोबतच रेशनधारकांसाठी जो 10वा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे ज्या रेशनधारकांचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांची परिस्थिती नाजूक आहे, त्या आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे, तर त्यांच्या मुलामुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तुम्हाला एखादी मुलगी असेल तर तिचा पूर्ण जो शिक्षण खर्च आहे तो राज्य सरकार उचलणार आहे। त्यामुळे जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असाल तर तुमची मागणी 100% पूर्ण सुद्धा झालेली आहे। या संबंधित महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याच्यावरती निर्णय सुद्धा घेतलेला आहे। जर तुमच्या मुलांना शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये शिक्षणाचा लाभ अगदी फ्रीमध्ये म्हणजे फ्री सवलतमध्ये देण्यात सुद्धा येणार आहे। तर बघा, रेशनधारकांनो, तुमच्यासाठी हे 10 आनंदाचे निर्णय आलेले होते। हे 10 आनंदाचे निर्णय तुमच्यापर्यंत अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहे। सोबतच रेशनधारकांना रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत, परंतु रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी अगोदर रेशन कार्डची KYC करावी लागणार आहे, तर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे। अन्यथा जर तुम्ही रेशन कार्डची KYC केले नाही तर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार नाही। थेट राज्य सरकारने आदेश सुद्धा दिलेला आहे। बघा, त्या संबंधित 2 ते 3 दिवसांपूर्वी GR सुद्धा आलेला होता। त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की रेशनधारकांच्या घरामधील कुटुंब प्रमुखांनी रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करायचं आहे, रेशन कार्डची KYC करायची आहे। अन्यथा तुम्हाला पुढच्या महिन्यापासून रेशन कार्डवरती धान्य मिळणार नाही, सोबतच रेशन कार्डवरती किराणा मिळणार नाही आणि हे जे 10 आनंदाचे निर्णय आलेले आहेत या 10 आनंदी निर्णयांचा लाभ घेता येणार नाही। म्हणजेच रेशन कार्डची लवकरात लवकर KYC करा, त्या रेशन कार्ड सोबत आधार कार्ड लिंक करा, तरच मला यापुढे रेशन कार्डवरती धान्य मिळणार आहे, पैसे मिळणार आहेत आणि या लाभांचा लाभ घेता येणार आहे। परंतु हे 10,000 रुपये तुम्हाला एका योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। ती योजना म्हणजे मोफत सौर चूल योजना। तर या योजनेचा अर्ज करायचा आहे, त्यानंतरच मला प्रत्येक वर्षाला एक मोफत सौर चूल देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। जर तिच्यामध्ये काही खराबी असेल तर ती तुम्हाला स्वतःच्या पदराने दुरुस्ती सुद्धा करावी लागणार आहे। राज्य सरकार फक्त मोफत सौर चूल देणार आहे। बघा, शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्यांना शेळीपालन योजना असेल, मोफत चाळा असेल, मोफत विहीर असेल यांसारख्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। तर बघा, रेशनधारकांना रेशन कार्डवरती जे 10 आनंदाचे निर्णय लागू झालेले होते, सोबतच रेशन कार्डवरती प्रत्येक वर्षाला 10,000 रुपये देण्यात येणार होते, त्याची संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सविस्तर पद्धतीने पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।